बातमी आहे नाशिकमधून। एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला नाशिक गुन्हे शाखेनं नोटीस बजावली आहे। सोमवारी पटेल नाशिक शहर पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती आहे। मतीन पटेल याच्या विरोधात आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। मतीन पटेलच्या शोधार्थ पथक संभाजीनगरमध्ये गेले होते, मात्र तो सापडला नव्हता। दोषारोपपत्र दाखल झाल्यावर पथकानं पटेल यास नोटीस बजावली असून त्यानं नरमाईची भूमिका घेतलेली आहे। सोमवारी मतीन पटेल हजर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मतीन पटेलनं निदा खानला आश्रय दिला होता आणि याच प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि त्याच्या विरोधात दोषारोपपत्रही दाखल झाले आहे। आपले प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, आता मतीन पटेल अखेर पोलिसांच्या समोर येणार असल्याचं समजतंय, नेमकी काय माहिती आहे? नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे एमएमचा हा नगरसेवक मतीन पटेल आहे, तो खरं तर सोमवारी म्हणजे उद्या नाशिक पोलिसांना शरण येणार आहे। निदा खानला खरं तर आश्रय दिलेला होता आणि त्या अनुषंगानं खरं तर नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या TCS प्रकरणामध्ये जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमध्ये जो पहिला गुन्हा आहे तो हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं दोषारोप पत्र देखील जे आहे ते सादर करण्यात आलेलं आहे। आणि एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये आता मतीन पटेल याची अटक खरं तर या प्रकरणामध्ये महत्त्वाची असणार आहे। यासाठी नाशिक गुन्हे शोध पथकाचं एक पथक जे आहे ते संभाजीनगर या ठिकाणी गेलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी मतीन पटेल हा त्यांना मिळून आलेला नाही, फरार झालेला होता। एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर आता त्याला पुन्हा नाशिक पोलिसांनी नोटीस दिलेली आहे आणि त्यानंतर आता मतीन जो पटेल आहे तो या सगळ्या प्रकरणानंतर नाशिक पोलिसांना त्या ठिकाणी शरण येणार असल्याची माहिती जी आहे ती खरं तर आपल्याला पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। शुभम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर महत्त्वाच्या माहितीसाठी।